ए काय ग, ठीक आहेस ना तू? नाही, तू ठीक नाहीयेस. असतीस तर असा चेहरा करून बसली असतेस का? कळलंय, ब्रेकअप झाला ना? कुणाच्या आठवणीत अडकणं म्हणजे तू कमकुवत आहेस असं नाहीये. त्याचा अर्थ इतकाच आहे की तुझं मन अजूनही प्रेम करायला जिवंत आहे. तुझं आयुष्य त्या आठवणींपेक्षा खूप मोठं आहे. जे झालं त्यानं तुझी किंमत कमी झाली नाहीये. उलट तू थोडी अजून मजबूत झालीयस असं नाही वाटत आहे तुला? आत्ता नाही वाटणार. काही दिवसांनी तूच मला सांगशील तू बरोबर होतास. मी मजबूत झाले त्या पर्टिक्युलर घटनेमुळे. बरं, एक दीर्घ श्वास घे. मी म्हणतोय म्हणून नाही, स्वतःसाठी. आणि स्वतःला एकच प्रश्न विचार, मी काय डिझर्व करते? अँड येस, उत्तर नेहमी 3च गोष्टी असतील. पहिलं प्रेम, शांतता आणि सन्मान, रिस्पेक्ट. दररोज स्वतःसाठी काहीतरी कर अगं. असं तोंड घेऊन बसू नकोस, चांगली वाटत नाहीस. हे बघ, काय काय करू शकतेस तू. रोज चालायला जा. चालणं ना खूप काही गोष्टी क्लिअर करतो माहितीये. किंवा सुंदर सुंदर गाणी ऐक, छान वाटेल. आणि सगळ्यात महत्वाचं, डायरीमध्ये तुझं मन मोकळं करायला सुरू कर. किंवा टाईप कर, तुला जे तुझ्या मनात चाललंय ते. डायरीत लिहिणं अवघड असेल तर कर, काहीतरी कर. अशी बसू नकोस मोबाईल घेऊन. आणखी एक सांगू? असं उगाच आरशात बघून हसायचं. अगं खरंच गंमत करत नाहीये. आरशासमोर बसायचं आणि हसायचं. स्वतःकडे बघायचं. होतं मन हलकं. याने कधी ट्राय केलंयस? आता उठ लगेच आणि कर. आणि पुन्हा एकदा सांगतो की तू तुटलेली नाहीयेस. तू फक्त बदलती आहेस. कदाचित तुझ्या आयुष्यात हा बदल गरजेचा होता म्हणून हे सगळं झालंय असं समज. तू एकटी नाहीयेस. ऑल द बेस्ट. ऍक्च्युली यू आर द बेस्ट.